नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। आज आपण बनवणार आहोत एक हेल्दी आणि यूजफुल रेसिपी, बीट पावडर। एकदा बनवली की तुम्ही ती खूप दिवस वापरू शकता। चला तर मग बघूया कशी बनवायची आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला तिचे फायदे आणि वापरण्याची पद्धतही सांगणार आहे। आज आपल्याला बीटची पावडर बनवायची आहे। त्यासाठी मी 1 किलो बीट घेतलेले आहे तिथे, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता सगळ्यात आधी मी बीटची साल काढून घेते। मी बीटची साल काढून घेतलेली आहे। आता एका जाड किसणीने मी सगळे बीट किसून घेते। जाड किसणीने सगळे बीट किसून घेते। आता हे बघा, असा किस होतोय। आता हा किस मी वरती टेरेसवर उन्हामध्ये वाळायला ठेवून देईल। एका जाड कागदावर टाकून घेईल, बारीक पसरवून घेईल। हे बघा, 2 दिवसापूर्वी मी बीटचा किस केला होता। तो टेरेसवर वाळायला ठेवलेला होता। 2 दिवसानंतर तो छान वाळून गेलेला आहे, कुरकुरीत झालेला आहे। त्याला आता मी मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेईल। पावडर बनवायची आपल्याला। हे बघा, बीट एका मिक्सरच्या भांड्यात घालून मी बारीक करून घेतलेलं आहे। किती छान बारीक पावडर झालेली आहे बीटची, तुम्ही बघू शकता। आता मी ही पावडर गाळणीने गाळून घेते, म्हणजे त्याच्यात काही जाड कण असतील ते वरती राहून जातील आणि आपल्याला बारीक पावडर मिळेल। तर अशी बनते आपली बीटची पावडर। आता मी तुम्हाला बीट पावडरचे फायदे सांगते। ही पावडर हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते व बीपी कंट्रोल करण्यास देखील मदत करते। त्या व्यतिरिक्त एनर्जी आणि स्टॅमिना वाढवते आणि स्किन ग्लो करण्यास मदत करते। आता मी तुम्हाला वापरण्याची पद्धत सांगते। कोमट पाण्यात लिंबू घालून ड्रिंक बनवू शकतो, ताकात टाकून घेऊ शकतो, स्मूदी आणि ज्यूसमध्ये टाकून घेऊ शकतो। त्याशिवाय पराठ्यांमध्ये किंवा दशम्यांच्या पिठात पण टाकून घेऊ शकतो। अजून फेस पॅक म्हणून पण वापरू शकतो। पण तरीसुद्धा ही पावडर आपल्या प्रकृतीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच हेल्दी रेसिपीजसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।